महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्या सोबत जागेश्वरजी भेंडारकर आलेले आहे। हे येणाऱ्या 26 जानेवारीला कशा प्रकारे 26 जानेवारी होते त्याबाबत आपल्याला सांगणार आहे। नमस्कार। नमस्कार, मी जागेश्वर भेंडारकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन। मी या निमित्ताने नवराष्ट्र टीमला सांगत आहे की यावर्षी येणारी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 हा प्रजासत्ताकाचा 75वा वर्धापन दिन आपण साजरा करणार आहोत। स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केले जातात आणि करायला पाहिजे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे। भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लागू झाली। 26 जानेवारी हा दिवसच निवडण्याचं कारण त्याच्या मागे आहे की 26 जानेवारी 1930 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक प्रतिज्ञा केली होती किंवा एक शपथ घेतली होती पूर्ण स्वराज्याची, आणि ते पूर्ण स्वराज्य आपल्याला, पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं। त्यानंतर राज्यघटना तयार करण्यात आली। भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 ला पूर्ण झाली आणि 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना लागू झाली। आणि खऱ्या अर्थाने भारत हा प्रजासत्ताक बनला, गणराज्य बनला, आणि म्हणून आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो। लोकशाहीची खरी सुरुवात झाली, घटनेनुसार राज्यकारभार सुरू झाला आणि म्हणून संविधानाच्या नुसार आपण सर्व शासक वर्ग राज्यकारभार करतो, आणि म्हणून या दिवसाचे महत्त्व संपूर्ण भारतीयांसाठी अनन्यसाधारण आहे। आणि हा उत्सव एक राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहात सर्व भारतीयांनी साजरा करायला हवा असं मला वाटतंय। मन मोकळेपणाने भेंडारकरजी आपल्याला सांगितले आहे। सतीश भारती, नवराष्ट्र, गोंदिया।